हे सरकारच्या डोक्यातच येत नाही. हे असे किडे पडल्यासारखं वाटतं. मुंबईला आम्ही येणार, तुम्ही जर अंमलबजावणी नाही दिल्या तर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नाही हे तर आमचं म्हणणं काय आहे, हे सरकारच्या डोक्यातच येत नाही. हे असे किडे पडल्यासारखं वागायला लागले. उपसमिती गठीत केली म्हणजे ते पूर्वीच ना, ते का नवीन खुळे का काही. पहिले चंद्रकांत दादा होते, आता कोण काम दुसरं केलंय. उपसमिती गठीत करणं आणि आमच्या मागण्या ही वेगळा वेगळा विषय आहे. आणि ते नवीन नाहीये, जरी वेगळा विषय असला काय नसला काय. उपसमिती ही पूर्वीचीच आहे, फक्त त्यातले खांदे बदलेलेत. पोळ्याच्या दिवशी खांदे बदलेलेत, कारण आमच्या तिकडे दुपारून सकाळून नांगराला खांदे बदलेत. ही बैठ झालं की त्याला झोपीते, त्याला झालं की फक्त खांदे बदलेलेत. पहिला वेगळा होता, आता ही पोळ्याच्या दिवशी फक्त खांदे बदल झाली, बाकी काय नाही. आमचं मागणं काय आहे की मराठा आणि कुणबी एक आहे किंवा आम्हाला GR पाहिजे. तुम्ही ते निर्णय घ्या. त्याच्यासाठी सरकारच्या कॅबिनेट बैठका लावा, त्याच्यासाठी समितीला बोलवा. हैदराबादचं गॅझेटियर आहे 17 संस्थांचं, याच्यासाठी तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक बोलवा. त्याला त्याची मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा. केसेससाठी कॅबिनेट बोलवा. तुम्ही केसेस मागे घ्या. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढा. तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली होती, त्याची अंमलबजावणी कॅबिनेट बोलून, राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलून त्याला मंजुरी द्या, ते लागू करा. हे काम करा. असे दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना. मराठ्यांच्या लोकांना कळतंय ही उपसमिती पहिली स्थापन आहे ना, आता नवीन काय केलंय. आम्हाला ते नाही पाहिजे. आमच्या मागण्या ज्या आहेत ना, त्याची अंमलबजावणी देऊन त्याच्यासाठी बैठक घ्या. बाकीच्या गोष्टी ऐकण्यात आम्हाला रस नाही, आनंद नाही ना. आम्हाला त्याच्याकडे डुकून बघायचं नाही. मुंबईला आम्ही येणार, तुम्ही जर अंमलबजावणी नाही दिल्या तर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.